अशा असताना देखील आंदोलन निघत आहेत की मराठी भाषा जतन करायला पाहिजे, कारण बंद होत आहेत मराठी शाळा. काय म्हणते? आज मराठी भाषा दिन हा जगात साजरा होतो. मी सकाळपासून विविध बातम्यांवर बघितलं की बाहेर देशात असलेल्या आपल्या विविध बांधवांनी एकत्रित कार्यक्रम करून मराठी दिवस साजरा केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून आज आपण सगळ्याच शाळांमध्ये विविध ठिकाणी मराठी भाषा दिन साजरा करत असताना मराठीला खूप मोठा एक वारसा आहे. शेकडो हजारो वर्षापासून मराठी चालत आलेली आहे. आज संत परंपरेत असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ते आज ताग आहेत. मराठीला खूप वेगळ्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जोपासलेलं आहे. मी सर्वांना आज मराठी भाषेच्या शुभेच्छा देत असताना एवढंच सांगतो की मराठी भाषेचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. सगळ्या भाषा आपण जरूर शिकल्या पाहिजेत. विविध भाषा आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजेत, पण खास करून मराठी भाषेचा अभिमान आपण सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. आजच्या दिवसाच्या सर्व मराठी बांधवांना व सर्व भारतवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. आवाज मराठी दिन आहे, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि आज आपल्या शाळेतही साजरा केला जातो आहे. काय सांगतो? आज मराठी भाषा गौरव दिन याचं औचित्य साधून आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख शिवसेना तथा नगरसेवक सोलापूर महानगरपालिका, माननीय चेतनभाऊ नरोटे नगरसेवक, तसेच प्राध्यापक अशोक निंबर्गी सर, ज्येष्ठ पत्रकार फुलमारी सर आणि उद्योजक दीपक गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. मी एक सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. या निमित्तानं सर्व शहरवासीयांना मी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज इंग्लिश मिडियम शाळांमध्ये सुद्धा एवढ्या सुंदर पद्धतीनं आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, याचा खूप आनंद होतोय. सोलापुर की हर बड़ी खबर हिंदी में अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाइए।